नत्वा जिनेन्द्रं गतसर्वदोषं सर्वज्ञदेवं हितदेशकं च श्रीजैनसिद्धान्तप्रवेशिकेयं विरच्यते स्वल्पधियां हिताय। जय बोलो पंचपरमेष्ठी भगवान की जय। जीवनातील आनंदरस भोगण्याची कला वाचत होतो आपण। त्याच्यामध्ये 4 नंबरचं पान आहे, वस्तुनिष्ठ विज्ञान। कशासाठी सांगायला लागलेत हे? प्रवेशिकेच्या पहिल्या प्रश्नाचं जीवनात उपयोग काय ह्याच्यासाठी। पहिला प्रश्न काय होता? विश्व म्हणजे काय? म्हणजे काय? विश्व म्हणजे अनंत द्रव्यांचा समूह। ते द्रव्य कसे आहेत? अनादि अनंत आहेत, स्वयंभू आहे। ते विश्वसुद्धा तसं स्वयंभू आहे। म्हणजे काय? कोणी बनवलेलं नाही आहे, ते बनलेलं आहे। तर आता त्याच्यावर जीवनात उपयोग काल आपण बघितलं काय की भौतिक विज्ञान आणि वितराग विज्ञानमध्ये काय फरक आहे। म्हणजे बाहेरचं सायन्स आहे ते तुम्हाला कितीही जरी अचीव केला तरी पण सुख देणारं नाही आहे। ते नियमाने चेंज होणारे आहेत, नियमाने विषम आहेत, सुख नित्य सुखच देणारे नाही आहेत आणि खरं सुख नाही आहे त्याच्यात। तर वितराग विज्ञान कसं आहे? नियमाने संसाराचा नाश करणारं, कल्याण करणारं, सुख देणारं आणि स्वतःच्या स्वाधीन आहे ते। वस्तुनिष्ठ विज्ञान प्रवचनसार गाथा नंबर 76 ह्याच्यामध्ये 4 नंबरचं पान, त्यातलं नाही हे पुस्तक। शाश्वत शांतरसमय अतींद्रिय आत्मसुखाच्या गरिमेपुढे, श्रद्धतेपुढे क्षणिक इंद्रिय सुखाची तुच्छता। काय सांगायला लागले? तुला उंच घ्यायचं असं ते घे, किती वाकून बसणार आहे, टेबल घेऊन बस ना। बरं मी वाचते। शाश्वत शांत रसमय अतींद्रिय आत्मसुखाच्या गरिमेपुढे म्हणजे श्रद्धतेपुढे क्षणिक इंद्रिय सुखाची तुच्छता। आत्मिक सुख आहे ते श्रेष्ठ आहे, त्याच्यापुढे इंद्रिय सुख तुच्छ आहे। प्रत्येक जीव प्रयोग म्हणजे प्रॅक्टिकल करतो की ह्या नाही पण त्या इंद्रिय भोगातून सुख मिळेल। कधी टीव्ही, तर कधी डिस्को संगीत, तर कधी चिवडा भोगून सुखाचा शोध घेत आहे। परंतु आनंद तर आहे अंतरंगातच। तिकडे एक दृष्टी टाकलीत की आनंदच आनंद भोगू शकतो। म्हटलेच आहे, तुझा अतींद्रिय आनंद आहे तुझ पाशी, परी तू स्वलाच कसा विसरलाशी। म्हणजे म्हणून म्हणलं काय त्यांनी की तुम्हाला इंद्रिय भोगताना एकदा सुख वाटतं, एकदा दुःख वाटतं, किंवा एकदा भोगत असताना आनंद येतो, आता नंतर बास वाटतं। का असं? निरंतर आनंद द्यायला पाहिजे जर ती वस्तू आनंदाची असेल तर। जसं टी व्हीवरचं सिरियल बघतो किंवा काय फोनवर एखादं समजा काय गाणं ऐकतो, मग ते निरंतर ऐकत राहिलो तर एखाद्याला झोप आवडती। तर मध्ये एका पेपरमध्ये आलं होतं न्यूज, तो मनुष्य कोणतरी झोपायला आवडतं म्हटलं तरी सुद्धा मॅक्झिमम किती झोपणार हो तुम्ही? 7 तास 8 तास समजलेले, 12 तास कोणतरी झोपत असेल। पुढं अजून त्याच्या म्हणले नाही झोपू वाटत किंवा झोपू शकत नाही तो, पण त्याच्यात आनंद वाटतो ना, मग का बरं नको वाटलं? मग झोपून राहावा ना, झोपात आनंद वाटतो तर नाही झोपून राहत आपण। कारण सांगितलं तेवढंच कर्मांची उदिरणं असते, त्याच्यापेक्षा जास्त असू शकत नाही। तर त्याच्यातून आनंद भोगायचा प्रयत्न करतो। तर त्या पेपरमध्ये असं वाचलं, माहीत नाही फेक होतं का खरं होतं, पण तो मनुष्य म्हणे किती 3-3 दिवस सलग झोपतो म्हणे। असं झोपल्यावर खातो पितं काय कोणाला माहिती? म्हणजे झोपेत ज्याला आनंद तो त्याच्या अधीन। मग 3 दिवसांनी तर का उठायचं जर आनंद असेल तर? कशामध्ये आनंद आहे? कुठल्या इंद्रियाच्या विषयात? मग ते सांगतात पुढं, सपरं बाधा सह्यं विच्छिन्नं बंधकारणं विषमं जम इंद्रियेहिं लब्धं तं सुखं दुःखमेव तहां। काय सांगायचं तुम्ही त्याच्यात?
इंद्रिय सुखाला 5 विशेषणं दिली आहेत. कसं असतं इंद्रिय सुख? तर पहिलं सांगितलं पराधीन किंवा परसापेक्ष असतं. पराधीन म्हणतात म्हणजे त्याला तुम्हाला गरज आहे काय, ते टी व्ही असायला पाहिजे, लाईट असायला पाहिजे, मग तिथं टाईम असायला पाहिजे तुम्हाला, म्हणजे ते पराधीन आहे. काहीतरी खाल्ल्यावर आनंद येतो म्हटलं तर ती चीज पाहिजे समोर, काय वस्तू ती आयटम, पण ते संपलं तर परत संपलं सुख तुमचं किंवा दुःख सुरू झालं. त्यामुळं पराच्या अधीन आहे ते सुख नाही. दुसरं सांगितलं बाधासहित आहे. म्हणजे काय? म्हणजे बाधा, कशाची बाधा येतील? काय पण तुम्ही कुठलंही इंद्रिय भोगा, त्याच्यामध्ये टी व्ही लावून बसलो आणि लाईट गेली, बाधा आली की नाही? किंवा मी बघायला बसलो एक चॅनल, दुसऱ्याने येऊन दुसरं लावलं, बाधा आली. म्हणजे किंवा ते सिरियल चालू होतं आणि संपलं, ती पण बाधाच की. त्यामुळं ते सुख कसं असतं? बाधेने सहित असतं. पण जे अतिंद्रिय सुख आहे ते निराबाध असतं. ऐकू येतं ना मामा का नाही येत? समजतंय का नाही? समजतंय ना? काय सांगितलं? इंद्रिय सुख कसं असतं ह्याच्यासाठी विशेषण देऊन सांगतंय. ते पराधीन असतं, बाधासहित असतं. तिसरं सांगितलं विच्छिन्न असतं, म्हणजे नष्ट होणारं असतं. तू आले ना भैया आधी? हां, बस इथं समोर एक पुढे त्याच्याजवळ बस त्या भैयाच्या. विच्छिन्न म्हणजे नष्ट होणारं असतं, छिन्न भिन्न होणारं असतं. हां, पुस्तक नाही घ्या ते घे बरं. नाही खालचं नाही, वरचं फक्त. काय सांगायले? तिसरं विशेषण दिलं की ते विच्छिन्न म्हणजे छिन्न भिन्न होणारं असतं, नष्ट होणारं असतं. उदाहरण सांग. जे इंद्रिय सुख आहे ते विच्छिन्न होणारं असतं. म्हणजे काय? म्हणजे मी तात्पुरता आहे, म्हणजे तो विषय जो मी भोगतोय तो संपणार आहे, म्हणजेच विच्छिन्न आहे, त्याचा नाश होणार आहे. काय आवडतं भैयाला? काय आवडतं दीदी खायला? मी देणार नाही, सांग, विचारले फक्त. तुला काय आवडतं भैया? लय मोठी लिस्ट आहे काय? कसला हसली होती. म्हणजे लाडू आवडतो समज, काहीतरी लाडू आवडतं ना? मलाच माहिती आहे, तुला माहीत नाही का काय? बर्फी पण आवडते. मग ते आवडतं म्हटलं किती खातो आपण? 2 बस, एवढीच आवड. मग ते समजा खाताना संपलं, 4 आवडते, 10 आवडते समजा एखाद्याला, आणि संपले लाडू खाताना, मग ते सुख कसं राहिलं? विच्छिन्न म्हणजे नष्ट झालं त्याच्यामधून. किंवा उद्या खायला बसलं तर ते आवडत नाही समजा, म्हणजे ते काय झालं? विषम म्हणायचं त्याला. पुढे विशेषण दिलं त्यांनी. तिसरं विशेषण झालं विच्छिन्न. चौथं सांगितलं ते बंधाला कारण आहे. पण इंद्रिय सुख जे असतं ते बंधाला कारण आहे. म्हणजे काय? तुम्ही काय म्हणायचं, एखादं सुख बाहेरून भोगताय तर त्यावेळेस तिथं एक तर राग होतो, नाही तर द्वेष होतो. भेंडीची भाजी आवडते का? आवडते ना? मग समजा तुला दिलीच नाही, काढून ठेवली आणि तिला दिली. बहीण आहे ना ती तुझी, मग तिलाच दिली, तुला दिलीच नाही समज, आणि ती तुला दाखवत खातीये, तुला काय होतंय? राग येतो का नाही? मग त्याला म्हणायचं बंधाला कारण. मला आवडते आणि मला दिलं नाही तर त्याचा राग आला. किंवा मलाच सगळं पाहिजे म्हणून तू सगळं घेऊन बसला आणि तिला दिलं नाही, तरी पण बंध आहेच तिथं. दुसऱ्याचं अडवलं म्हणल्यावर अंतराय कर्माचा बंध. परत त्याच्यामधून आनंद येतो, मांडतो म्हणल्यावर सगळ्या कर्मांचा बंध होतो. म्हणून तिथं बंधाला कारण आहे. पुढं सांगितलं 5वं, ते विषम आहे. म्हणजे आज सुख वाटलं तर उद्या वाटत नाही, आता खाल्लं तर 5 मिनिटांनी वाटत नाही. सकाळची भाजी संध्याकाळी खायला दिली तर काय वाटते हो? जाऊ दे, सकाळी पण तीच संध्याकाळी पण तीच केली असेल तर बाहेर जातो की जेवायला, कशाला घरात जेवायचं मग? काय करतो भैया?
नाहीतर जेवणारच नाही म्हणणार. खातो का तसं? चालतंय का? होय, लय आज्ञा झालं काय पोरगं दिसतंय. चला, तर काय सांगायला लागलेत की जे इंद्रिय सुख आहे ते अशा 5 विषमतावालं किंवा 5 लक्षणवालं आहे. असे यात इंद्रिय सुखाचे जे स्वरूप सांगितले आहे त्याची पान नंबर 4 वर आहे. त्यावर अतिंद्रिय सुखाशी तुलना करूया. म्हणजे हे इंद्रिय सुख असं असतं. आता ह्याच्या विरुद्ध सांगा, अतिंद्रिय कसं असतं? सांगी सांगा. अतिंद्रिय सुख म्हणजे आत्मिक सुख, जे माझ्या अधीन आहे. त्यामुळे पराधीन नाही आहे, ते स्वाधीन आहे. पुढं हे बाधासहित असतं. ते कसं असणार? निराबाध असतं. बाधा येत नाही त्याच्यामध्ये कसलीही, कारण ते विषय माझ्याजवळ आहे, साधन माझ्याजवळ आहे. कधी पाहिजे त्यावेळेस मी भोगू शकतो स्वतःचा आनंद. मी जाणणार आहे, हे जाणायला आपल्याला काय पाहिजे? लाईट पाहिजे, फॅन पाहिजे, सकाळ पाहिजे, रात्र नको, सगळेजण जवळ पाहिजेत, भीती वाटायला नको, का जंगलात जायला पाहिजे. काय कसलीच बाधा नाही आहे. त्यामुळे तिथं ते निराबाध आहे. कधी पाहिजे त्यावेळेस आपण आनंद भोगू शकतो स्वतःचा. हे विच्छिन्न असतं. हे कसं असणार? शाश्वत असतं, कधी नष्ट न होणार असतं. म्हणजे एकदा सुख ते प्राप्त करून बघा तर त्याचा आनंद कधी नष्ट होत नाही. जसं एखादी चीज समजा खाल्ली असेल, काहीतरी समजा काय खाल्ली भैया परवा बारामतीमध्ये? काय खाल्लं स्पेशल? समजा एक चाट पकोडी काय खाल्ली असेल तुम्ही, त्याची टेस्ट असते बरं का एक. आत्तापर्यंत असता का नाही सांगू ते टेस्ट आपण म्हटलं तरी पण लगेच आपल्याला तो स्वाद येतो. मग तसं आहे, तरी पण समोर नाही आहे ना, ते भोगू शकत नाही, म्हणून ते विच्छिन्न आहे. तसं एकदा आत्म्याचा स्वाद घेतला ना, तो तर नष्ट होत नाही, कधीसुद्धा भोगू शकतो. म्हणून सांगितलं तो आत्मा शाश्वत आनंद देणारा आहे. इंद्रिय सुख बंधाला कारण आहे, तर अतिंद्रिय सुख कसं असतं? निर्जरेला मोक्षाला कारण असतं. म्हणजे कर्म नष्ट करण्यासाठी कारण असते, कर्मबंधाला कारण असतं. आणि हे विषम आहे तर हे सम असतं. म्हणजे तुम्ही कधीही भोगा, कितीही भोगा, त्याच्यातून आनंदच मिळणार. म्हणून इथं त्यांनी घेतलं ना, समता देणार. सम म्हणा किंवा समता म्हणा. तर विषमता म्हणले तिथं समता. आणि कुठलाही जीव भोगू दे तर तो आत्मा त्याला आनंदच देणार आहे. असं नाही की अकलूजमधल्यांना दुःख देणार, पंढरपूरच्यांना आनंद देणार, असं नाही आहे. तुम्ही कुठेही भोगा, घरात असणाऱ्याला दुःख देणार, जंगलातल्याला आनंद देणार, असं नाही. सगळ्या जीवांना जो कोणी त्याचा स्वाद घेणार त्याला आनंदच मिळणार. वाच ईशान. कुठे इंद्राचा ऐरावत, जोरात जोरात वाजायचं. कुठे इंद्राचा ऐरावत तर कुठे भट्टाची तट्टाणी. बर, म्हणजे हे दोघांची तुलना करून सांगायला लागले. इंद्रिय सुख कसं असतं, काय असतं ते मला पण माहित नाही. इंद्रिय सुख आणि अतिंद्रिय सुख. मग इंद्राचं काय इंद्राचा ऐरावत कुठं, आणि त्या श्याम भट्टाची तट्टाणी म्हण माहित नाही बरं का मला काय आहे ते प्रकार. म्हणजे म्हणायचं इंद्राचा ऐरावत तो श्रेष्ठ आहे, म्हणजे अतिंद्रिय सुख असतं ते श्रेष्ठ आहे, आणि बाकीचं त्याच्यासमोर तुच्छ आहे. वाच. असेच अतिंद्रिय आनंदात व इंद्रिय सुखात जमीन आसमानाचे अंतर आहे. टीव्ही किंवा टेप बंद पडला की वाटते झाला सुखाचा बट्ट्या बोळ. तेव्हा टी व्ही होतं ना, टी व्हीचं फॅड होतं म्हणून. आता तिथं मोबाईल करायचं तुमच्या कंसामध्ये. मोबाईल बंद पडला, चार्जिंग संपलं, काय तुमचं रिचार्ज संपलं, तर तिथं सुखाचा बट्ट्या बोळ. पुढं. परंतु विचार करा आहे का, जोरात वाच भैया. खरा अंतरंग आनंद तर असीम अनंत आहे. तेव्हा स्वमे बस परसे खस आएगा आत्मा का अतीन्द्रिय रस, यही है अध्यात्म का कस. इतना करे तो बस. क्या करना है? इतना ही करना है. तुम्ही कुठं कुठं जाताय सुखासाठी हो,
पुण्याला जा. कुठे जाणार आहे भैया? हा, कुठे शिकतो भैया तू? ते कुठं आहे? बर, कुठं जायचं शिकायला मोठं झाल्यावर? पुणा, हो का नाही? सगळे पुण्याला जातात आणि पापी होतात माहिती आहे का? पुण्य गमवत नाही तिथं जाऊन, पुण्य नष्ट करतात. म्हणून उलट आपल्या घरात राहायचं आणि जेवढं शिकायला मिळेल तेवढं शिकायचं. चालतंय. काय काय तुझं नाव? पहल. बर, काय येतं तुला? नमोकार मंत्र, चत्तारी दंडक, दर्शन पाठ येतं का सगळं? सगळं शिकायचं बरं का आपण, म्हणजे समजतं आपल्याला काय आहे काय नाही. नाहीतर काय जैन धर्म म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? काय माहिती आहे भैया? पाठशाळा असते का शाळेत? होय, गावात पाठशाळा नसते तिथं? का नाही जात? अरे हुशार आहे तू, म्हणल्यावर जायला पाहिजे भैया. आपल्याला तिथून कळत असतं, मग तिथं जात नाही तर इथं येत जा रोज. चालतंय ना? हो म्हणतात. रोज यायचं मग. तर सांगतायत की आत्मा ज्याला कळला त्यालाच खरा आनंद मिळणार. वाचा, कोण वाचता? ही तुलना जाणल्यानंतर आपल्या मनात ओढ निर्माण झालीच असेल की खरा अतिंद्रिय आनंद आपणास कसा मिळेल, जोरात याचा मार्ग कोणता? तर याचा मार्ग समयसारादी ग्रंथाचे अध्ययन करणे होय व ते ग्रंथ सुलभ रीतीने समजावे म्हणून श्री सिद्धांत प्रवेशिका व त्याचा जीवनात उपयोग समजणे अत्यंत आवश्यक आहे. या ग्रंथाचे नाव सार्थक कसे आहे ते पाहूया. म्हणजे सिद्धांत प्रवेशिका असं टाकलंय ना नाव, तर ते नाव योग्य आहे असं सांगायचंय. सार्थक म्हणजे योग्य आहे. का योग्य आहे? सिद्ध अधिक अंत बरोबर. ज्या ग्रंथामध्ये 14 गुणस्थानानंतर शेवटी सिद्धांचे वर्णन असते ते सिद्धांत शास्त्र. काय कळलं? सिद्धांत कशाला म्हणायचं? ज्या शास्त्रामध्ये शेवटी अंती सिद्धांचं वर्णन देतं त्याला म्हणायचं सिद्धांत. जे सिद्धांत ग्रंथ असतात ते प्रमाण मानले जातात, ते श्रेष्ठ मानले जातात. धवलादी ग्रंथांमध्ये अशा रीतीने वर्णन असते. हे सिद्धांत ग्रंथ बालबुद्धी असणाऱ्यांना सुलभतेने समजण्यासाठी प्रवेशिका रूपाने प्रथम पायरीची रचना केली आहे. प्रवेशिका समजली तरच आत्मवैभवाचा महिमा कळेल. आत्मधनाविषयी बहुमान जागृत होईल. तेव्हा हे वैभव कसे आहे तर याविषयी आपण एक कथा पाहू. गोष्ट सांगायला लागले बरं का. काय सांगितलं आतापर्यंत की जे मोठे मोठे ग्रंथ आहेत ना, धवला आदी, समयसार वगैरे, ते शिकायचं तर तुम्हाला हे बेस आहे पहिल्यांदा. जसं तुम्ही शाळेत शिकायला जाता त्याच्या आधी काय शिकता? घरामध्ये ए फॉर काय? ए फॉर काय असतं? ए फॉर आत्मा, बी फॉर शिकवलंय का कोण असं तुम्हाला? म्हणून त्या शाळेत जायचं नसतं, या शाळेत यायचं असतं. आमच्या शाळेत असं शिकवतात. म्हण ए फॉर म्हण की आत्मा, म्हण की भैया. बी फॉर काय? असं बाराखडी काढून आणायची मला इंग्लिशमधलं आणि ती शाळेत शिकवू आपण आता. तर त्याला म्हणजे हे वैभव, आत्म्याचं वैभव आत्म्यापाशी आहे. तर ते कसं भोगायचं, कसं असतं ते वैभव, ह्याच्यासाठी गोष्ट सांगतोय. जगत जेता सिकंदर जेव्हा भारतातून परत निघाला तेव्हा त्या साठवले की युद्धात जाताना आपतेष्टांनी प्रत्येकाने आपल्यासाठी काही काही वस्तू आणण्यास सांगितल्या होत्या. म्हणजे आपतेष्ट म्हणजे घरातले असतील ना लोक सगळे, तुम्ही गावाला चालला ना, माझ्यासाठी हे आणा ते आणा सांगतो का नाही? कुठं गेलो तर लगेच आपण त्यांना लिस्ट दिलेली असती. मग तसं सिकंदरला सुद्धा त्याच्या सगळ्या घरातल्यांनी लिस्ट दिली होती की आम्हाला हे आणा म्हणून, काहीतरी आणा. परंतु सिकंदराचे विद्वान अरस्तू यांनी मात्र एका जैन मुनीला माझ्यासाठी घेऊन या असे सांगितले होते. म्हणजे त्यांच्या गावातले, त्यांच्या राज दरबारातले जे विद्वान होता ना, त्यांनी सांगितलं होतं एखाद्या जैन मुनींना आणा. कोण काय वस्तू सांगत होतं, कोण काय, तर ह्यांनी सांगितलं जैन मुनींना आणा. त्यासाठी सिकंदर मुनींचा शोध घेऊ लागला. सिकंदरास वाटले की तलवारीच्या धारेवर मी काहीही करू शकतो,
तर हे जैन मुनी देखील तलवारीच्या धारेला घाबरून येतील माझ्याबरोबर. जैन मुनींना काय करायचं, कसं घेऊन जायचं, सिकंदर म्हणजे परदेशी, आणि मग मुनी इथून तिकडं जाणार. कसं जाणार, असं तलवारीवर घेऊन जाणार का त्यांना. मग त्याला वाटत होतं की मी धाक दाखवेन आणि त्यांना घेऊन जाईन. त्यासाठी सिकंदर मुनींचा शोध घेऊ लागला. जैन मुनी अनेकांनी समजावले पण समज आली नाही. का, कारण तो मानी होता फार. माझं ते खरं, किंवा मी फार बलवान, माझे सगळे अधीन असतात, अशी त्याची बुद्धी. परंतु प्रत्यक्ष मुनींची भेट झाल्यावर प्रचितीस आले. कारण मुनींपुढे सिकंदराच्या तलवारीची धार पण बोथट झाली. म्हणजे काय, त्या धारेला घाबरणार असतात का मुनी. वाचकांना अधीरता, उत्सुकता झाली असेल की असे कसे आश्चर्यकारक घडले. तर पहा, सिकंदर मुनिराजांना तलवारीची धार दाखवून आपल्याबरोबरच चलण्याविषयी धमकी देऊ लागला. परंतु मुनिराज जाणत होते की तलवारीने शरीरास मरण येईल, पण मी तर शाश्वतच आहे. म्हणजे जरी तो वार करेल तरी सुद्धा शरीराला घात करेल, पण आत्म्याचा घात करू शकत नाही. बघायचं का एकदा ट्राय करून. काय, शरीर, तलवार स्थिती जर कट केलं तर काय होतंय, शरीरच मरतो, आत्मा कुठं मरतो. मग बघायची का एकदा मारून तलवार. मग ते शरीरच मी असं धरून बसलोय ना त्याला आपण, म्हणून भीती वाटते आपल्याला. तर मुनिराजांना त्याचं भयच नव्हतं. त्यांना कुठं वाटत होतं शरीर म्हणजे मी आहे. ते तर स्वतःला त्यापासून भिन्न जाणत होते, म्हणून जरा पण घाबरले नाहीत सिकंदराला. मुनिराजांनी सिकंदराबरोबर जाण्यास नकार दिला. सिकंदराच्या जीवनात पराभूत होण्याची पहिलीच वेळ होती, म्हणून सिकंदराने उद्धटपणे चिडून विचारले, तुम्ही कोण आहात. कुठं आहे ते चित्र, 3 नंबरचं चित्र लिहिलंय ना तिथं. हे बघ माग आहे, 3 नंबरचं मागच्या पेजवर आहे. काय सांगितलं बघ, दाखव त्याला, मागं जाऊ, त्यांना दाखव पुराणा चित्र. काय सांगितलं हो त्याच्यामध्ये, सिकंदर आहे. वाच काय सांगितलं ते, वाच की त्यात काय सांगितलं. तुम्ही कोण आहात. एवढा मोठा सम्राट उभा असताना उत्तर देण्याची दिसाई होते कशी. अनंत गुणस्वरूपी आत्मवैभवयुक्त राज्याचा भोग घेणारा मी बादशाह आहे. तू मात्र आत्मराज्यावर विजय न मिळवता परराज्य जरी जिंकलेस तरी तू बाद झालेला शहा आहे. काय कळलं, मी बादशाह आहे, तू बाद झालेला शहा आहेस, असं सांगितलं. काय म्हणले, तो सिकंदर म्हणतो मुनींना, तुम्ही कोण आहात. एवढा मोठा मी सम्राट समोर उभारलेला असताना तुम्ही काय असं वाकडं तिकडं उत्तर देताय. कशी तुमची धिटाई ह्याच्यामध्ये, धाडस कसं काय. मग त्यावेळेस मुनी म्हणाले त्यांना की मी तर आत्म्याच्या अनंत गुणरूपी साम्राज्याचा भोग घेणारा बादशाह आहे. म्हणजे तुझ्यापेक्षा ग्रेट आहे मी, असं मुनी सांगतायत. तू मात्र आत्मराज्यावर विजय न मिळवता परराज्य जिंकलेस तरी पण तू बादशाह नाही आहेस, तर बाद झालेला शहा आहेस. तुम्ही कोण आहे, काय बनायचं आपल्याला, बादशाह का बादशहा. तुम्ही कोण, विचारणाऱ्याचा अभिप्राय हा की तुम्ही कोण लागून गेलात बादशाची आज्ञा डावलणारे, असं सिकंदर मुनींना म्हणाला. मुनिराज तरीही शांतच. पुन्हा सिकंदराने विचारले तरी पण मुनिराज शांतच. पुन्हा विचारणा झाली तेव्हा मात्र मुनी विचार करतात, याला ज्ञानामृताचे डोस पाजूया. म्हणून अस्पष्ट उच्चार बाहेर पडला, बादशाह तुम्ही कोण, असं विचारल्यावर मुनी म्हणाले, ते मुनी होते पण त्यांनी उत्तर दिलं काय, मी बादशाह. असं कोण म्हणतील का, मुनी. मुनी स्वतःला बादशाह म्हणाले बरं का. सिकंदराच्या कानावर शहा शब्द पडला व त्याला वाटले आपल्यालाच हाक मारत असावेत, म्हणून परत विचारले, तुम्ही कोण. मुनिराजांनी उत्तर दिले, बादशाह. आता मात्र सिकंदरास हसू आवरेना, कारण ज्यांच्या अंगावर किंचित सुद्धा वस्त्र नाही तो बादशाह कसा असणार. यांचे पोट पाठीस लागलेले दिसते. बहुधा खूप दिवसांपासून यांना खायला न मिळाल्यामुळे वेळ लागले असावे. त्यामुळे तलवारीच्या धारेपुढे नमत नाहीत व स्वतःस बादशाह म्हणून घेत आहेत.
म्हणवून घेत आहेत. सिकंदराने उपहासाने मुनींना विचारले, जहापना कोठे आहे आपले साम्राज्य? म्हणजे काय म्हणायचं, उपहास करायला लागले तो सिकंदर मुनींचं. आम्हास एकदा दाखवा तर खरे. तेव्हा मुनिराज म्हणाले, चित्त शांत ठेवून लक्ष देऊन ऐकले तरच आपले साम्राज्य कळेल. बघायचं आहे कुठे आहे साम्राज्य आपलं? साम्राज्य म्हणजे साम्राज्य म्हणजे काय काय हो? साम्राज्य म्हणजे समजते का भैया? राजाचं काय असतं? साम्राज्य काय असतं? राज्य म्हणा, नाहीतर त्याची एरिया जेवढी असेल ती त्याला म्हणायचं त्याचं साम्राज्य. त्याचं देश म्हण. हां, बाहुबलीचं होतं का नाही? बघितलं ना तू? मग त्याचं काय होतं? काय होतं रे ते? काय नाव होतं त्याचं? हां, नाही ते काय नाव होतं त्याचं? त्याच्या साम्राज्याचं? कसले तुम्ही देवा! हे बघ, हे बाहुबली, ते इकडचे बाहुबली आहे त्यांच्याकडं. बरोबर. तुम्हाला माहिती सगळं मलाच पाठ करायला पाहिजे. तर त्याला म्हणायचं साम्राज्य. याच्यासाठी सांगत होते की त्याचं ते साम्राज्य होतं ना, त्याच्यावर त्याचा अधिकार. आपले साम्राज्य काय आहे ते कळेल. चित्त शांत ठेवून ऐक. या जगतामध्ये अनंत जीव आहेत, त्याहून पुद्गल द्रव्य परमाणू अनंत पट आहेत. सांगितलं होतं ना परवा एकदा, काय जीव अनंत आहेत तर त्यापेक्षा अनंत पट पुद्गल आहेत. का? जेवढे जीव आहेत ना त्यापेक्षा अनंत पट पुद्गल. का असं सांगितलं? जीव पण अनंत आहेत पण पुद्गल अनंत अनंत आहेत. का असं? तर सांगितलं आपण एक जीव आहे आणि आपल्या शरीरासाठी लागलेल्या वर्गणा किती? परमाणू किती? अनंत. मग एका जीवाच्या शरीराला अनंत परमाणू लागले. किती जीव आहेत? अनंत जीव आहेत. किती पुद्गल असणार? त्यांचे अनंत पट. म्हणून कसं सांगितलं? जेवढी राशी आहे त्याच्यामध्ये अनंत जीव आहेत तर अनंत अनंत पुद्गल आहेत. त्याहून आकाशाचे प्रदेश अनंत पट आहेत. का बरं? कारण माहिती आहे ना लोकाकाश कसा असतो? कसा असतो रे? तुझं नाव काय भैया? ऋषभ. ऋषभ भेटतात मला. मला म्हणायचं लोकाकाश आणि ह्याच्या बाहेर काय आहे? सगळा लोकाकाश. म्हणजे हे सगळं आकाशद्रव्यच आहे. त्यामुळे ते आकाशद्रव्य केवढं आहे? असीम आहे, अनंत आहे. म्हणजे जीव अनंत, पुद्गल त्यापेक्षा अनंत, आकाश त्याच्यापेक्षा अनंत अनंत पट. त्याहून तिन्ही काळातील समय अनंत पट आहेत. कसं सांगायले? जीवापेक्षा पुद्गल जास्त, पुद्गलापेक्षा काय जास्त? आकाशाचे प्रदेश, त्याच्यापेक्षा कालद्रव्याचे समय. कालाणू एक आहे. कालद्रव्याचे समय तिन्ही काळातले किती झालेत आजपर्यंत? पूर्वी किती? अनंत. वर्तमानातला समय आणि पूर्व किती राहणार हो? नॉन एंडिंग आहे ना. काल म्हणजे टाईम. त्यामुळे तिथं समय किती आहेत? कालद्रव्याचे, कालाचे अनंत पट. पुढं वाचा. त्याहून अनंत पट. एका जीवामध्ये गुण आहेत. एकेका गुणामध्ये अनंत अविभाग प्रतिच्छेद शक्तीचे अंश आहेत. अशा समृद्ध अनंत गुणांचा पिंडरूप असलेला आत्मस्वभावच माझे साम्राज्य व ह्याचा मुक्त हस्ते भोग घेणारा मी बादशाह. लय हळूहळू आणि लय फास्ट वाचायला. थांब एक मिनटं. काय सांगितले? काय कळलं सांग? जीवापेक्षा पुद्गल. बोला पुढं काय ते सांगा. अनंत पट म्हणायचं त्याला. आकाशाचं काय? प्रदेश म्हणायचे त्याला. आकाशाचे प्रदेश अनंत पट. पुढं कालाचे समय म्हणायचं. मधलं बोला की ते मी बोलायचं आहे. आकाशाच्या प्रदेशापेक्षा समय. पुढं गुण आहे. त्याच्यापेक्षा अनंत पट. एकेका गुणामध्ये असणारे अविभाग प्रतिच्छेद म्हणजे त्याचे अंश. तर ते अनंत पट आहेत. मग एवढं सगळं वैभव माझ्याकडे हे सांगायचं आहे मुनींना. वाचा. अशा
समृद्ध अनंत गुणांचा पिंडरूप असलेला आत्मस्वभावच माझे साम्राज्य व ह्याचा मुक्त हस्ते भोग घेणारा मी बादशहा. पुढं. तू मात्र बाद झालेला शहा आहेस, कारण तुझे साम्राज्य आज आहे तर उद्या नाही, शाश्वत टिकणारे नाही. का बरं? बाहेरचं सुख. गेलं होतं ना अशा त्या बाहुबलीच्या हातात कोणाकडे गेलं तर सांग. साम्राज्य कोणाकडे गेलं तर रे? सगळे विसरून गेले, जाऊ दे. म्हणजे ते साम्राज्य आज आहे तर उद्या नाही, म्हणजे आज तू राजा आहेस, उद्या तो राजा असणार. कोण? बल्लाळ. ठीक आहे. म्हणजे ते शाश्वत एकाच राहणार नाही. भरत चक्रवर्ती राजा होता, त्याच्या आधी कोण होता हो? दुसराच कोण तर होता. भरताच्या नंतर कोण झाला राजा? दुसराच झाला. म्हणजे राजा जरी झाला तरी पण ते शाश्वत तुमचं राज्य राहतं का? म्हणणार तुम्ही बदलणार राजा. म्हणून तू कसा आहेस? टेम्पररी राजा आहेस. हे ऐकून सिकंदरास ही साम्राज्याची वेडगळ कल्पना त्यावेळी वाटली असेल, परंतु शेवटचे श्वास मोजताना मात्र हे पटले की बाह्य खजिने राज्य यांना मी इथे सोडून जाणार. बरोबर तर केवळ आत्मवैभव अंतरंग साम्राज्याची निधीच येणार. तेव्हा त्याने शेवटची इच्छा व्यक्त केली. काय कळलं? पहिल्यांदा कळलं नाही त्याला महाराजांनी काय सांगितलं ते. मग जेव्हा मरायला लागला ना त्यावेळेस त्याला सगळं भाववासना झाली. काय सांगितलं? काय कळलं त्याला? किती कमवलं होतं त्यांनी? सगळ्यात जास्त वैभव त्याच्याकडं होतं, सिकंदराकडं. त्याच्या धाकावर त्यांनी सगळं कमवलं होतं. मग ते सगळे खजिने, राज्य ह्या सगळ्यांना सोडून इथंच सोडून जाणार आहे. बरोबर तर केवळ आत्मवैभव अंतरंग साम्राज्याची निधीच येणार आहे. तेव्हा त्यांनी शेवटची इच्छा व्यक्त केली. माझी प्रतयात्रा काढताना माझे दोन्ही हात कफनी बाहेर ठेवा, जेणेकरून जगाला संदेश मिळेल की सिकंदर आया था नंगा जाता है नंगा, फिर बीच में क्यों दंगा. सिकंदर तू जन्मला तेव्हा काय काय घेऊन आला? बरोबर काय पहेल? काय काय घेऊन आली जन्मल्यावर? डोक्यातली पिन, नाकातलं ते मणी, कानातलं काय काय घेऊन आलो? ड्रेस मस्त मस्त. जन्मताना काहीच नाही, रिकामे आलो होतो. मरताना काय काय नेणार पुढच्या जन्मात? सगळं तुमच्या प्रेतावर ठेवलं तरी सगळं इथंच राहणार. त्यामुळं पुढं पण घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून म्हणतायत आया था नंगा, जाना है नंगा, फिर बीच में क्यों दंगा. दंगा करती ना तू? मग दंगा करू नका म्हणून सांगायला लागलेत. जगत जेता या और कोई धनी आदि बनने का क्यों दंगा. पहा, सिकंदराजवळही आत्मवैभव असूनही अज्ञानामुळे त्याने त्यास लाथाडले व त्याची अशी शोकांतिका झाली. अशीच शोकांतिका आपल्या जीवनात घडू नये असे वाटत असेल तर आत्मवैभव समजण्याचे प्रवेशद्वार रूप असलेली ही प्रवेशिका समजली तरच आनंदनगरीस पोहोचू शकू. अशी ही म्हणजे त्यांनी सांगितलं ना की 3 गोष्टी सांगितल्या होत्या त्यांनी मेल्यावर, मरताना, की माझे हात बाहेर ठेवा, का सगळ्यांना समजू दे की मी काय कमवलं नाही किंवा जे काय कमवलं ते सगळं इथं सोडून चाललोय, म्हणून माझे हात बाहेर ठेवा. परत सांगितलं जे काही सगळे डॉक्टर्स आहेत ना, वैद्य, डॉक्टर, हकीम जे जवळपास होते त्यांच्याच खांद्यावर माझं प्रेतयात्रा काढायची. का? त्याच्यावरून सगळ्यांना समजावं की जगातले बेस्ट डॉक्टर असले तरी सुद्धा माझं आयुष्य वाढवू शकले नाहीत. खूप अल्प वयामध्ये गेला तो सिकंदर. त्यामुळं कितीही त्याच्याकडं धन असलं तरी सुद्धा आयु कोण वाढवू शकलं, त्याला जीवन कोण देऊ शकलं, म्हणजे ते सुद्धा देऊ शकत नाही कोण. आणि तिसरं काय सांगितलं? सगळे खजिने उघडे ठेवा म्हणून असं सांगितलं बहुतेक, की सगळ्यांना कळावं की इतकी संपत्ती असून सुद्धा इन वेन तुम्हाला ती तुमच्या रोगापासून मुक्त करायला, आयुष्य वाढवायला काही उपयोगाची नसते. म्हणून कशाच्या नादी लागायचं? न त्या धनवैभवाच्या, न या शरीराच्या, न त्या डॉक्टरच्या, औषधाच्या. कोण वाचवणार असतं आपल्याला? कोण वाचवतं? त्रास व्हायला तोंडात घेऊ नको. त्रास व्हायला लागल्यावर कोण वाटून घेतं आपलं? समज तुझं डोकं दुखायला लागलं, मम्मी काय करते? थोडंसं दे मला, म्हणजे कमी होईल तुला. देऊ शकतो का आपण? नाही ना. म्हणजे काय, आपल्याला टेन्शन आलं भरपूर बरं का, परीक्षा आहे उद्या समजा आणि अभ्यास झालं नाही, काय झालं? परीक्षावाला आलाच नाही, टेन्शननी घरातच बसला काय.
म्हणजे ते टेन्शन कोणाला आपण डिवाइड करू शकतो. जरी म्हणलं कोण हाय रे मी तुझ्या मागं पुढं सांगतो रे, तरी पण तुमचं टेन्शन तुम्हालाच भोगावं लागतंय. झोप लागत होती का रात्री? बोर्डाची एक्झाम म्हणल्यावर रात्री झोप तहान भूक सगळं विसरलेलं असतंय आणि मग इतकी तपस्या त्या शाळेच्या परीक्षेसाठी. म्हणून तेवढं आत्म्यासाठी केलं तर बिचारे मोक्षाला जाताल तुम्ही लोक. आत्मवैभव समजण्याचे प्रवेशद्वार रूप असलेली ही प्रवेशिका. मग हे शिकलं तर तुम्हाला काय आहे आत्मा, त्याचं स्वरूप काय आहे हे सगळं समजणार. अशी ही बालगुटीरूप सिद्धांत प्रवेशिका व प्रत्येक प्रश्नाचा जीवनात उपयोग वाचून जीवनात खरा शाश्वत आनंद प्राप्त करण्याचा प्रयोग करून पदोपदी क्षणोक्षणी खरा आनंद लुटावा व खऱ्या आनंदाचे संशोधन करावे व खरे संशोधक बनावे या पवित्र भावनेने इति अदम ओम शांती. म्हणजे बास आता एवढा विस्तार केला आहे मी तुमच्यासाठी, समजून घ्या ह्याच्यातून असं सांगायचं. त्यातून तुम्हाला आता हे वाचलात तर त्यातून समजणार की आनंद कुठं आहे, बाहेर नाही आहे तर आत आहे. वाचशीशान आपले हे जोरात वाच. आपले हे अनादिकालापासूनचे महाभारत तर खूपच मोठे आहे. त्यापुढे तर द्रौपदी विषयक महाभारत थोडकेच म्हणावे लागेल. हे महाभारत संपवायचे असेल तर वस्तुनिष्ठ विज्ञान जाणून भेदविज्ञानी होणेच आवश्यक आहे. म्हणजे बाहेरचं महाभारत सगळ्यांचं बघायची इच्छा असते आपल्याला. काय शेजारी आवाज यायला लागलं, भांडायला लागलेलं समजा, काय करता हो, जोर जोरात आवाज यायला लागलं होतं, काय करता हो बायका, कान असे तिकडंच गेलेले असतात लगेच. ते कान पळाले त्याच्यानंतर डोळे पण पळालेले असते, डोळ्याबरोबर पाय पण गेलेले असते. मग फुक्कट जाऊन तिथं आपलं डोकं घालायचं काय गरज असती का? मग ते लोक म्हणतात काय काम आहे का तुमचं इथं, असं म्हणल्यावर मग जावं लागतं तिथं. म्हणजे दुसऱ्याचं महाभारत रामायण ऐकायचं इंटरेस्ट आपल्याला, पण आपलं इतकं अनादी काळापासून तेच करतोय आपण. सगळ्या विकथांमध्ये किती प्रकारचे विकथा असतात माहीत आहे काय भैया? 4 प्रकारचे विकथा असतात. कुठले हो? स्त्री कथा, भोजन कथा, काय 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 स्त्री कथा, भोजन कथाच लक्षात राहिली, राजकथा आणि चोर कथा. सांग 4. राजकथा, चोरकथा, विसरला होय भोजनाला बाजूला ठेवलाय. म्हणजे 4 कथामध्येच आपला दिवस रात्र चाललाय. जे काय करतो ना आपण हे 4 मध्येच करतो. शाळेत गेल्यावर समजा जाऊ दे टी व्ही बघता काय त्याच्यामध्ये 4 कथाच कशा असतात सांगा. 4 पैकी 1 कथा तीच असते. काय झालं, मॅच बघितली, कुठली कथा, कोण जिंकली परवा, इंडिया जिंकली ना, बघितली ना, म्हणजे किती आनंद आला त्याच्यामध्ये. आणि काय म्हणते ते हार्टबीट अडकून बसले होते. पण काय तेव्हा म्हटलं तर त्याच्यामध्ये ते कुठंतरी कॅच झाला असता, आउट झाला असता तर मेलाच असता. म्हणजे इथं तुम्ही म्हणजे किती आपण त्याच्या पराधीन होऊन राहतो. म्हणजे काय झालं, म्हणजे मी नाही बघितली बरं झालं म्हणून सांगायला. म्हणजे तुम्ही लोक एक्साइट झाला नाही तर त्यातनं काहीतरी लोक डिप्रेशनमध्ये जातात असं दिसलं अधिकांचं. मग कुठली कथा आहे ती? 4 विकथा कुठले मामा? 4 विकथा कुठले? स्त्री कथा माहित आहे, स्त्री कथा, भोजन कथा, राजकथा आणि चोर कथा. त्याच्यामधली ही राजकथा म्हणायची. म्हणजे राष्ट्राचं आहे ना, इंडियाचं वर्सेस तुम्ही कोणाची होती? साऊथ आफ्रिका होती. म्हणजे त्यांच्या विरुद्ध ही कथा ऐकली म्हणल्यावर हे चांगलं झालं वाईट झालं, तो असा खेळला त्यांनी असं खेळायला पाहिजे होतं, हे सगळं विकथा झाल्या. किती दिवस विकथा केला सांगा बघू. जिंकले ते गेले, त्यांचं भोगले, आनंद झालं. तुम्ही इथं किती दिवस अजून भोगायला लागलेत लोक. किती छान किती छान किती छान. तर सांगतायत आपलं महाभारत इतकं मोठं आहे अनादीपासून, ते जर समजलं तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी धडपड करणार, बाहेरच्या कुठल्या महाभारतामध्ये अडकणार नाही. माझा इससे यह सिद्ध हुआ कि पदार्थों का ज्ञान करा नेहमी इंद्रियादिक साधकतम
नहीं होने से करण नाही है, म्हणजे इंद्रियांच्या द्वारे तुम्हाला सगळं वस्तूचं ज्ञान होऊ शकत नाही. सांगा आता घरात काय करायला लागलेत? स्वयंपाक बघून आला का? तुमच्या घरात काय स्वयंपाक करायला लागलेत? म्हणजे आपल्या इंद्रिया तिथं काम करत नाही, तिथंच आहे तर इथंच काम करतात, म्हणून त्याला रेस्ट्रिक्शन्स आहेत. पण सर्वज्ञांना विचारा, सगळ्यांच्या घरातलं सगळं सांगतील ते. हां, असं एका समयात जाणणार आणि सगळ्याला सांगू शकतील. मग कोणाकोणाच्या घरात जायचं खायला? कोणाच्या घरात बेस्ट आहे ती डिश, तिथं जायचं खायला. पदार्थाचं ज्ञान करण्यामध्ये इंद्रिया समर्थ नाही आहेत, हे सांगाले. तथा कंप्यूटर में स्वसंवेदन नहीं होने से कंप्यूटर में ज्ञान पर्याय नहीं है, ज्ञान गुण नहीं और कंप्यूटर जीव नहीं है. कम्प्युटर जीव आहे का अजीव आहे? काय कम्प्युटर जीव आहे का अजीव आहे? माहित आहे ना कम्प्युटर? रोबोट बघितली का? रोबोट नाही बघितली? रोबोट जीव आहे का अजीव आहे? क्वेश्चन मार्क. काय का अजीव? कसं सगळं करतं रोबोट? तुला माहित आहे का आजकाल काय काय ते सगळं दाखवलं ना, ऑपरेशन सुद्धा करते रोबोट आजकाल, हे दाखवले होते एकदा. मग जीव आहे का अजीव आहे? हां, म्हणला का नुसतं जीव म्हणला? जीव आहे. मग ते जेवतंय का? मग एकदा जीव असते एकदा अजीव असते, असं का? 50-50. काय रे रोबोट काय अजीव? कसं त्याच्यामध्ये मेमरी असती माहिती का? आपल्यापेक्षा ग्रेट मेमरी असती, कधी चुकणार नाही तो. आम्हाच नेहमी एक गोष्ट सांगतात बरं का, ते रोबोट असतो आणि त्याला त्याचा मालक सगळं सांगून ठेवलेलं असतो. काय की सकाळी पाणी येत आहे तर आधीचं पाणी ओतून द्यायचं आणि चांगलं पाणी भरून ठेवायचं. जर त्या टेबलवर कचरा वगैरे दिसला तर ते सगळं फाडून तुझ्या टोपलीमध्ये घालायचं. आणि अजून एक काम असते काय तर हे 2-3 कामं सांगून ठेवलेले असतात. आणि बरोबर आज मालक बाहेर गेले होते, म्हणलं रोबोटला ते सगळे कामं करायचे होते. काय सांगितलं होतं बॉसनी? आधीचं सगळं शिळं पाणी काढून टाकायचं आणि नळाखाली बादली लावून ठेवायची. आज नळाला पाणीच आलं नाही. काय केलं त्यांनी? पाणी सगळं ओतून देऊन रिकामी बकेट ठेवली तशीच. आता काय भरणार? पाणीच आलं नाही. आणि त्या चुकून त्याच्याकडनं त्या टेबलवर इम्पॉर्टंट फाईल राहिली होती. काय केली त्यांनी? काढून टाकायला सांगितली होती ना डस्टबिनमध्ये. आणि मग आल्यावर मालकाने काय केलं? रोबोटला काय म्हणायचं डिबार नोकरीवरनं काढून टाकलं का? म्हणजे त्याचा त्याला पश्चाताप झाला की आपण असं कसं केलं. म्हणजे रोबोटला आपली अक्कल नसते, आपण त्याच्यात अक्कल घातल्यावर त्याला मेमरी म्हणता तुम्ही. कम्प्युटरमध्ये मेमरी असते माहिती आहे? काय म्हणतात त्याला? हार्ड डिस्क. मेमरी रे भैया, रॅम म्हणतात काय तर तसलं. काय म्हणतात तसलं? तेच का ते? बरं. मग ते त्याच्यामध्ये लक्षात राहते की नाही? त्याची कॅपॅसिटी तुमच्यापेक्षा किती GB असते? तुमची किती GB आहे? हां, किती GB आहे? आपल्यालाच माहीत नाही. त्याची GB एवढीशी असती तर आपलं केवळ ज्ञानरूप शक्ती आहे आपल्यामध्ये. मग ते कम्प्युटर काय तुम्हाला जे तुम्ही विचारणार, तुम्ही फीड केलेलं असणार तेच उत्तर देणार आहे, त्यापेक्षा जास्त देऊ शकत नाही. म्हणून कम्प्युटर पण जीव नाही, रोबोट पण जीव नसतो बरं का. कधी जीवन कधी अजीव असं नाही, तो अजीवच आहे. 100% लॉक कर दिया जाय. पुढं जीव में प्रत्येक समय में ते मधलं माझ्यासाठी नाही आहे, तुझ्यासाठीच आहे. के प्रत्येक जीव में अर्थात सभी जीवों में प्रत्येक समय में स्वसंवेदन है, इसलिए कोई भी जीव कंप्यूटर नहीं है, कोई भी जीव अचेतन नहीं है. जीव में स्वसंवेदन पर्याय है, चेतन गुण है, जीव द्रव्य है. प्रत्येक जीवामध्ये संवेदन आहे, त्यामुळं प्रत्येक जीवाला जाणता येतं. मग ते निगोदी असू दे, मला सांगे मुंगी आहे ना, मुंगीच आहे ना ते मुंगळा, त्याच्यामध्ये ज्ञान आहे का नाही आहे? त्याच्यात ज्ञान आहे का? विचारतो का काय त्याला? त्याच्याकडे ज्ञान आहे का? पहेल तुझ्यासमोर मुंगळा आहे, मुंगी आहे, दिसती का? नाहीच आहे, कुठे गेले? त्याच्यामध्ये ज्ञान असतं का? त्याला कळतं का मी काय शिकवायला लागले? इथे समोर बसून ऐकायला बघ, त्याला कळतंय का? का नाही कळत? ज्ञान नाही आहे का त्याच्याकडं? मग का नाही कळत? इंद्रिय पण आहेत त्याच्याकडे. किती इंद्रिय असते? 3 इंद्रिय आहेत. 3 मुंगी 3 इंद्रिय जीव.
मग त्याला का नाही कळत? हे ज्ञान आहे ना त्याच्याजवळ. कर्णेंद्रियाला कळतं का? मग आता इथे एखादा बहिरा बसला असेल तर ज्ञानाने कळतं का कानाने कळतं? मग ज्ञान आहे का नाही त्याच्याकडं? नाही माहिती. आता काय करा? ज्ञान आहे पण मन नाही आहे त्याच्याजवळ, ते असंज्ञ आहे. त्यामुळं त्याला हे नाही समजत की हे ऐकलं तर हित होणार, हे इथून बाहेर गेलो मी तर तिथं अहित आहे, किंवा हे खायला पाहिजे हे नाही खायला पाहिजे, असला विवेक नसतो. ज्याला मन नाही आहे ते असं मोक्षमार्गस्थ होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला मिळालंय ना मन, तर त्याचा वापर ह्याच्यासाठी करा. त्याच्यासाठी पुण्याला जाऊ नका, त्याच्यानी आत्महित होत नाही. जर इथं राहिलो तर आत्म्याचं कल्याण होतं. तिथं गेल्यावर आता हाय ते एवढंसं धर्म बी शून्य होऊन जाते. किती धर्म आहे? 100% मध्ये किती टक्के आहे तुमच्याजवळ आता? किती आहे? 50, 25, 20, 10? कमी करू का अजून? एवढंसं राहिलंय, त्याच्यातलं पण अजून दूर गेल्यावर किती राहणार? म्हणून स्वतः धर्म जपा तर भविष्य सुरक्षित आहे, नाही तर कुठं वाहत जाणार सांगता येत नाही. चला ओम जाणार. हा मी ज्ञानवान आत्मा आहे, चेतन जीव आहे, अचेतन शरीर नाहीच. माझ्यामध्ये अनंत गुण आहेत, हेच माझे वैभव आहे, हेच माझे साम्राज्य आहे. आत्मराजाला जाणा, अनंत वैभवाचा हा मी धनी आहे. माझे विश्व माझ्यामध्येच आहे, बाहेर नाहीच. माझ्यामध्ये इंद्रिया नाहीत, इंद्रियांचे विषय भोग नाहीत, त्याचे सुख दुःख देखील माझ्यामध्ये नाहीतच. मी तर अतींद्रिय सुखी आहे, न्यायकच आहे. जीवोऽहं चैतन्य स्वरूपोऽहं. ओम विसर्जन.